नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी उद्यापना दिवशी नेमकं मी काय स्वयंपाक केला? त्या दिवशी खरं तर खूप गडबडच झाली. पटकन 3 वाजता मी स्वयंपाकाला लागले. 3 वाजता पीठ वगैरे मळून घेतलं. लगेच डाळ शिजायला टाकली. डाळीमध्येच मी कांदा वगैरे, जिरे वगैरे त्यामध्ये शिजायला टाकले. मस्त अशी खमंग डाळ शिजून येते. डाळ वगैरे शिजून झाल्यानंतर लगेच मेथीच्या भाजीची तयारी केली. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही शेंगदाण्याचं कूट लागत होतं ते करून घेतलं. इकडे आमच्या सासूबाईंनी मेथीची भाजी आणून दिली. नंतर 4 वाजले. म्हटलं आता चहा वगैरे मस्त घेऊ. चहा वगैरे घेतला. चहा टायमिंगपर्यंत आमच्या ताई आल्या. तर ताई आल्यानंतर त्यासुद्धा लगेच कामाला लागल्या. इकडे जी मेथीची भाजी आणली होती तीसुद्धा मी लवकरात लवकर निसून घेतली. आपल्या वावरात सर्व प्रकारच्या भाज्या अवेलेबल आहेत. त्यामुळे काही कुठं जाण्याची आपल्याला गरज नसते. आता दुसरीकडे आपल्या वावरात कोथिंबीर होती. म्हटलं डाळीसाठी मस्त कोथिंबीर आणण्यासाठी आम्ही दोघी गेलो. त्यानंतर म्हटलं मिरच्या वगैरे तर दिसत नव्हत्या म्हणून ताईंना बोलावून घेतलं. तर 2-3 झाडं त्यांनी दाखवले. तिथं मिरच्या भेटल्या. इकडे आमच्या सासूबाई तोपर्यंत चारा पाणी करत होत्या. त्यामध्ये आमची पिल्लू मला खूप त्रास देत होती. मग त्या येता जाता पिल्लूलासुद्धा पाहत होत्या. त्यानंतर इथे लगेच मी मिरच्या वगैरे घेऊन आले. भाजीला फोडणी वगैरे दिली. भाजीला फोडणी देईपर्यंत म्हटलं आपल्या डाळीची तयारी करून घेऊ. तर माझी पिल्लू काय कधी शांत बसत नाही. आता पिल्लूसोबत गप्पा मारता मारता माझी भाजीची सुद्धा तयारी चालू होती. पिल्लू अजून तरी काही मोठी नाही तरी तिची लुडबुड अशी चालूच आहे. डाळीसाठी मस्त फ्रेश अशा मिरच्या वगैरे चिरून घेतला. लसूण वगैरे घेतलं. त्या मला चेचूनच घालते त्यामुळं मस्त असा त्याला तडका बसतो. तर जिरे, मोहरी, लसूण, अद्रक याचा मी तडका देते. आता इथे माझ्याकडे कढीपत्ता काही अवेलेबल नव्हता. म्हटलं ठीक आहे जे आहे त्यामध्ये काम चालवून घेऊ आपण. त्यानंतर कळालं की हां बाबा आता मेंबर जास्त असल्यामुळे इथे काही आता एवढी डाळ पुरणार नाही. म्हणून मी लगेच आहे ते भांडंसुद्धा बदलून घेतलं. त्यानंतर डाळ अशी पाहिली तर मस्त अशी मऊसूत शिजत होती. भांडं वगैरे चेंज करून झालं. त्यामध्ये आता एका बाजूला म्हटलं आता डाळ वगैरे शिजत आहे. डाळ शिजतीये, एका बाजूला भाजी शिजतीये. म्हटलं तोपर्यंत आपला किचन ओटा वगैरे नीट क्लीन आवरून घेऊ. किचन ओटा वगैरे आवरून झाला. जी डाळ शिजली होती कुकर वगैरे घासून घेतला. पटकन एकीकडे डाळ शिजली. त्यानंतर मी लगेच तिथे भात वगैरे ठेवून दिलं. तर एकीकडे तोपर्यंत भात शिजतोय म्हटलं लगेच आता एकीकडे आपण पोळ्या लाटून घेऊ. पोळ्या म्हणजे चपात्या बरं का. पुरणाच्या पोळ्या सध्या मी नाही करत आहे. तर पुरणपोळी नाही करत आहे मी, चपात्या करत आहे. तर एकीकडे पटकन अशा मी चपात्या वगैरे लाटून घेतल्या. तर एवढं फास्ट मी का करते आहे तर माझ्या पिल्लूमुळे. कारण की 6-6:30 पर्यंत मला हा नैवेद्य दाखवायचा होता. त्यानंतर तिचा टाईम होतो रडायचा म्हणून मी लवकरात लवकर ह्या गोष्टी आवरून घेतल्या. आता गोड काही म्हटलं तर मस्त असा तुपाचा शिरा केला होता. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.